आणि आता बातमी आहे रवींद्र धंगेकर यांच्या शिवसेना प्रवेशावरनं खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधलाय। शिवसेनेत सुरू असलेले पक्षप्रवेश हे भीतीपोटी सुरू आहेत असा आरोप राऊतांनी केलाय। धंगेकर खरोखर का गेले हे त्यांनी त्यांच्या दैवताला स्मरून सांगावं असं आव्हान राऊतांनी दिलंय। धंगेकरांनी पक्ष सोडावा असं वातावरण तयार करण्यात आलं, त्यांची कोंडी करण्यात आली, त्यांच्यावर खटले दाखल झाले आणि त्यांच्या पत्नीला अटक होईल अशी भीती दाखवण्यात आली आणि त्याच भीतीपोटी रवींद्र धंगेकर हे शिवसेनेत गेले असा आरोप संजय राऊतांनी केला। हे जे प्रवेश सुरू आहे अजित पवारांच्या गटात, शिंदे गटात, भाजपमध्ये, हे सरळ सरळ भीतीपोटी प्रवेश चाललेला आहे। भीतीपोटी एखाद्याने प्रवेश करावा म्हणून त्याची आर्थिक कोंडी केली जाते आणि त्याच्यावरती काही जुनी प्रकरणं असली त्याचा दबाव आणला जातो। प्रतिभा धंगेकर पत्नीला अटक होईल अशी त्याला भीती वाटली आणि त्या भीतीपोटी विकास कामं रखडली आहेत। या सबबीखाली आमचे प्रिय रवींद्र धंगेकर हे शिंदे गटास प्यारे झाले। लोकसभा निवडणुकीला जेव्हा धंगेकर उभे राहिले त्यानंतर हा दबाव सुरू झाला, त्यांना बदनाम करण्याचा, त्यांची कोंडी करण्याचा। राज्याचा अर्थसंकल्प काल अर्थमंत्र्यांनी मांडला, मात्र अर्थसंकल्पातील निधी वाटपाच्या मुद्द्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। कारण अर्थसंकल्पात भाजपच्या मंत्र्यांच्या विभागाला जास्त निधी देण्यात आलाय, तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्यांना निधी वाटपात अनुक्रमे दुसरं आणि तिसरं स्थान मिळाल्याचं समोर आलंय। अर्थसंकल्पात भाजपच्या मंत्र्यांच्या विभागाला 85,034 कोटी रुपये, तर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या विभागांना 56,980 कोटी, तर शिंदेंच्या शिवसेनेला 43,311 कोटींचा निधी अर्थसंकल्पात दिला गेलाय। त्यामुळे भाजपच्या मंत्र्यांच्या विभागाला सर्वाधिक निधी, तर शिवसेनेच्या मंत्र्यांच्या विभागाला तिसऱ्या क्रमांकावरती टाकत निधी वाटप झाल्यामुळे आता यात अंतर्गत धुसफूस होण्याची शक्यता व्यक्त होते। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत। प्रणाली, अर्थसंकल्पानंतर ही समोर आलेली माहिती, तर असा दुजा भाव का? आपण जर बघितलं तर काल अर्थसंकल्प सादर झालेला आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये आपण एक गोष्ट लक्षात येते ती भाजपच्या जे मंत्री आहेत त्यांच्या विभागांना सर्वाधिक निधी देण्यात आलाय, त्याखालोखाल राष्ट्रवादीच्या विभागांना निधी देण्यात आलाय आणि सगळ्यात शेवटी नंबर लागलेला आहे तो शिवसेनेचा, म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जे विभाग आहेत त्या विभागांना सर्वाधिक कमी निधी मिळालेला आहे। या सगळ्यांबद्दल जर आपण बघितलं तर असं दिसून येतं की कुठेतरी जी ओरड विरोधक करतायत की एकनाथ शिंदे यांच्या योजनांना, एकनाथ शिंदे यांच्या विभागांना कात्री लावण्याचं काम हे करण्यात आलेलं आहे, तर ती ओरड कुठेतरी खरी आहे का असं सांगणारी ही आकडेवारी एकूण आपल्याला दिसून येते। खरं बघितलं तर विभागसुद्धा भाजपकडे सगळ्यात जास्ती आहे, कारण त्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर आमदार निवडून आलेले होते, परंतु राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे मात्र मंत्री जे आहेत ते बऱ्यापैकी एकसारखे आहेत। एखाद मंत्री जो आहे तो शिवसेनेचाच जास्ती आहे। असं असलं तरी शिवसेनेच्या विभागाला मंत्री जास्त असले तरी पैसे मात्र कमी मिळालेले आहेत आणि राष्ट्रवादीला मंत्री कमी असले तरी निधी मात्र जास्त दिसून येतो आणि त्यामुळं अजितदादांनी कुठेतरी पार्शलिटी केली अशी एक चर्चा जी आहे ती विधानभवन परिसरामध्ये आता रंगू लागलेली आहे। विशेषतः विरोधकांनी त्याच्यामध्ये भर घातलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की जाणीवपूर्वक, म्हणजे रोहित पवार यांची थोड्या वेळापूर्वीची प्रतिक्रिया अशी होती की जाणीवपूर्वक अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेजण मिळून एकनाथ शिंदे यांच्या विभागांना कात्री लावत आहेत, त्यांनी घेतलेल्या निर्णयांना कात्री लावत आहेत, त्यांनी सुरू केलेल्या योजना बंद पाडतायत जाणीवपूर्वक असा आरोप रोहित पवार यांनी केलेला होता। त्यामुळं अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना, म्हणजे भाजपला झुकतं माप देऊन शिंदे यांच्या विभागांना कात्री लावली अशी चर्चा आता रंगू लागली। प्रणाली, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद।